धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. शेंगदाणे दाणे किंवा ज्याला आपण गरिबांचा काजू म्हणतो त्या भुईमुगाच्या शेंगा ह्या आपल्या स्वयंपाकातला आणि एकूणच आपल्या खाद्य संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे असं म्हणता येईल. कारण रोजच्या वापरात आपल्याला शेंगदाण्यांचा खूप वापर होत असतो. जसं की मधल्या वेळात खारे दाणे खातो, शेंगदाण्याचे लाडू असतात, तसंच स्वयंपाकात शेंगदाण्याचा कूट वापरला जातो. या अनेक पद्धतीने जरी शेंगदाण्यांचा वापर होत असला तरी शेंगदाण्याचं जे मुख्य काम आहे ते म्हणजे शेंगदाण्यापासून तेल तयार होतं, खाद्य तेल तयार होतं. हा एक महत्त्वाचा उपयोग शेंगदाण्याचा आहे. आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये भुईमुग लागवडीखालचं जे क्षेत्र आहे ते बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आहे, पण त्या प्रमाणात समाधानकारक असं उत्पादन आपल्याला मिळताना दिसत नाहीये. काय आहेत ह्या सगळ्या मागची कारणं आणि हे उत्पादन वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल चर्चा आज आपण करणार आहोत. आजच्या कार्यक्रमातून या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर VP सूर्यवंशी सर आज आपल्या बरोबर आहेत. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर सूर्यवंशी हे विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र लातूर इथं विस्तार कृषी विद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहेत. सर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत करते. आणि तुमचं जे काम आहे विस्ताराचं म्हणजे जे संशोधनाचं काम होतं ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम तुम्ही करताय. तर इतक्या वर्षांच्या संशोधनामध्ये तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना की भुईमुगाच्या लागवडीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कोणत्या बाबी आधी लक्षात घेतल्या पाहिजेत? आता यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व महाराष्ट्रात पाऊस पडलेला आहे. भूगर्भातली जलपातळी वाढलेली आहे, धरणात पाणी वाढलेलं आहे, जलसाठे भरलेले आहेत. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा कल यावर्षी रबी आणि उन्हाळी लागवडीकडे आहे. बरं, रबीतले क्षेत्र वाढते, उन्हाळ्यातले क्षेत्र लागवडीकडे वाढते आणि उन्हाळ्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा भुईमुगाकडे कल असलेला दिसतोय आपल्याला. या दृष्टिकोनात आपण पाहतो की दिवसेंदिवस वातावरणामध्ये बदल होतोय. बरं, जमिनीतील अन्नद्रव्य पुरवठा करणे क्षमतेमध्ये बदल होतोय. या अनुषंगाने आपल्याला भुईमुग लागवडीतही बदल करणं गरजेचं आहे. आपण जर एक सारांश बघितला तर भुईमुगाचं उत्पादकता कमी का आहे तर यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं काही बाबी दिसून येतात. त्यामध्ये आहे आधीही शेतकरी घरगुती वाण वापरतात, जुने वाण वापरतात ज्यांची उत्पादन क्षमता ही अत्यंत कमी आहे. दुसरी गोष्ट आहे भुईमुगाचं बियाणे महाग असल्यामुळे हेक्टरी बियाण्याचं प्रमाण कमी पडतं. बरं. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याच वेळेला कमी उत्पादन क्षम जमिनीवरती या भुईमुगाची लागवड केली जाते. पाहिजे तेवढं अन्नद्रव्य त्याला मिळत नाही, त्यामुळे उत्पादनात घट दिसून येते. चौथा मुद्दा आहे नियोजनाचा अभाव, ज्यामध्ये येतं वेळेवरती खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, तण व्यवस्थापन आणि शेवटचा मुद्दा येतो वेळीच केलेलं कीड आणि रोगाचं नियंत्रण. तर या बाबीला जर आपण गांभीर्याने लक्ष दिलं आणि वेळेवरती जरी उपाययोजना केल्या तर आपण निश्चितच भुईमुगाची उत्पादकता वाढवण्यात या गोष्टी मदत करणार आहेत. नक्कीच. तुम्ही मगाशी आता एक मुद्दा सांगितला तो म्हणजे जमिनीचा. तर जमिनीची निवड कशी करावी शेतकऱ्यांनी? भुईमुग आणि इतर पिकामध्ये एक थोडा फरक आहे. कारण भुईमुगामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्वाचा जे भाग आहे तो आहे जमिनीखाली. म्हणून या भुईमुगाच्या शेंगाची वाढ चांगली व्हावी, मुळांची वाढ चांगली व्हावी, आर्या जमिनीत चांगल्या प्रकारे शिरल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून जमीन निवडताना अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे. जमीन ही भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थाने युक्त, मध्यम ते भारी या प्रकारची जमीन असावी. शक्यतो भारी जमीन
चिकण माती जमीन आणि कडक होणारी जमीन आपल्याला भुईमुगासाठी निवडायची नाहीये. बरं. कारण जर जमीन जर कडक होत असेल तर अशा वेळेला आऱ्या जमिनीत घुसण्यासाठी त्यांना बराच त्या कठीण पापुद्रा आपलं पार करून आतमध्ये जावं लागेल. त्याचबरोबर समजा पुढे चलून जर ताण पडला पाण्याचा तर या भारी जमिनींना भेगा पडतात. भेगा पडल्यामुळे आतमध्ये शेंगा तुटणे किंवा मुळा तुटणे असे प्रकार घडतात. म्हणून भुईमुगाला जे रान निवडत असताना आपल्याला मध्यम ते भारी सेंद्रिय पदार्थांनी युक्त भुसभुशीत जमीन निवडावी लागते. बरोबर. ह्याच्यामध्ये पूर्व मशागत देखील काही करणं आवश्यक आहे. निश्चितच पूर्व मशागत हे अतिशय महत्वाचा भाग आहे. कारण शेंगा ह्या जमिनीमध्ये येत असल्यामुळे मातीचा पहिला 20 सेंटीमीटरचा थर जो आहे तो भुसभुशीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी जवळपास 6 ते 12 इंचापर्यंत एक खोल नांगरट करायची. आपल्याला आडव्या उभ्या 2 पाळ्या द्यायच्यात. शेवटच्या पाळी आधी आपल्याला 7.5 टन प्रति हेक्टरी शेणखत आपल्या जमिनीमध्ये मिसळायचे, जेणेकरून आपल्याला पुढे अन्नद्रव्य पुरवठा चांगल्या प्रकारे होईल. आणि जर आपल्याला जर रुंद वाफा पद्धतीने लागवड करायची असेल तर अशा वेळेला आपण 4 ओळीचे किंवा 3 ओळीचे आपण वाफा तयार करू शकतो. आणि जर तुषार सिंचनाची व्यवस्था नसेल, जर तुम्हाला पाटानं पाणी द्यायचं असेल अशा वेळेला आपण 2 ओळीचे आपल्याला सपाट वाफा करून आपल्याला लागवड करता येते. बरोबर. म्हणजे जमिनीची पूर्व मशागत ही खूप आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हवामान कुठलं असायला पाहिजे. बरोबर. म्हणजे जमिनीची पूर्व मशागत ही खूप आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हवामान कुठलं असायला पाहिजे, म्हणजे कुठल्या ऋतूमध्ये हे जे लागवड आहे ती केली जायला पाहिजे. हवामानातील महत्वाचा घटक आहे तापमान. आणि तापमानाचा आणि भुईमुगाचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. बरोबर. आता पाहतोय आता जानेवारीला सुरू होणार आहे, शेतकऱ्यांच्याकडे उन्हाळी भुईमुगाकडे आहे. मी इथं आवर्जून सांगू इच्छितो की 19 डिग्री सेंटीग्रेड तापमान याच्यापेक्षा जर कमी तापमान असेल तर शेतकऱ्यांनी भुईमुगाची लागवड करू नये. याचाच अर्थ काय निघतो की भुईमुगासाठी 20 ते 30 सेंटीग्रेड तापमान हे अतिशय योग्य आहे. 27 ते 30 डिग्री सेंटीग्रेड तापमानामध्ये या पिकाची चांगली शाखीय वाढ होत असते. तर सातत्यानं फुलोरा अवस्थेमध्ये किंवा जर 33 डिग्रीपेक्षा जास्त जर तापमान असेल तर अशा वेळेला परागकणाची जीवन क्षमता ही थोडी कमी होत असते. म्हणून यावेळेला मला आवर्जून सांगणं आहे शेतकऱ्यांना की तापमान 19 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त गेल्यानंतरच आपल्याला याची पेरणी करायची. अन्यथा त्याचा परिणाम उगवण क्षमतेवरती होतो, उगवण कमी होते किंवा उगवण उशिरा होते. मग अशा वेळेला शेतकऱ्यांना असं वाटतं की आपलं कुठं बियाणं तर खराब नाही काय, अशा मग तक्रारी येतात. म्हणून तापमानाचा आणि भुईमुगाचा लागवडीचा फार संबंध आहे. त्यासाठी पेरणीची वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. बरं. काय असावी सर पेरणीची वेळ. आता आपल्याला उन्हाळी भुईमुगामध्ये जर पेरणीची वेळ निश्चित करायची असेल तर प्रयोगांती असं दिसून आलेलं आहे की जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत ही अतिशय योग्य वेळ आहे. बरं. ते 15 फेब्रुवारी खूप लांब होईल, कारण वेळ अशी असावी की आपलं 15 मे पर्यंत आपलं रान रिकामं झालं पाहिजे. अच्छा. कारण पुढे आपल्याला खरीपाचं पीक घ्यायचंय, त्यासाठी आपलं रान तयार करायचंय. जर अवकाळीत जर पाऊस पडला तर भुईमुग आपल्याला काढता येणार नाही. त्यासाठी जानेवारी ते 8 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला भुईमुगाची लागवड करायची. बरं. जेवढा आपण त्याला लांबू पुढे चलून आपल्याला पीक काढणीला अवघड होणार आहे. अवकाळी पाऊस पडला तर शेंगा काढायला अवघड होणार आहे. म्हणून आपल्याला हे पेरणीची वेळ व्यवस्थित असणं आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे. मगाशी तुम्ही म्हणालात की शेतकऱ्यांना बऱ्याचदा ह्या चुकांमुळे असं वाटतं की आपलं जे बियाणं आहे ते कुठे आपण चुकीचं नाही वापरलेलं ना, तर कुठलं वाण योग्य असतं ह्या पिकांसाठी. या संदर्भामध्ये नेहमी शेतकरी आम्हाला असं विचारतात की असं कोणतं वाण आहे ज्याच्याने आमची उत्पादकता वाढेल. बरोबर आहे. मात्र इथं मी आवर्जून सांगू इच्छितो की निव्वळ एखादं वाण बदलल्याने उत्पादनामध्ये फार मोठा बदल घडत नसतो. कारण आज जेही वाण आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यांची उत्पादकता सांख्यिकीयदृष्ट्या जवळपास सारखीच असते. फक्त वाण कोणतं निवडावं यासाठी आपल्याला त्या वाणाचे गुणधर्म माहीत असणं गरजेचं आहे. मग त्या वाणाचे गुणधर्म जाणून घेणे आणि आपल्याकडे असलेल्या साधन सामग्री, निविष्ठा, जमीन याचे योग्य सांगणं आपल्याला वाण निवडायचे. आता वाणामध्ये भरपूर प्रकार आहेत. त्यामध्ये आहे SB11, हा उन्हाळी खरीप दोन्ही हंगामात चालतो. त्याचबरोबर आहे टॅग 24, TG 26, हे वाण खरीप, रबी, उन्हाळी तिन्ही हंगामामध्ये लागवड करू शकतो. त्याचबरोबर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं
प्रसारित केलेले LGN1, LGN2, TLG 45 हे वाण चांगले आहेत. तर फक्त उन्हाळ्यामध्ये लागवड करत असताना जे खरीपासाठी शिफारसीत वाण त्यांची आपल्याला लागवड करायची नाही. अच्छा. उदाहरणार्थ JL24, JL 220 हे वाण जे खास खरीप हंगामासाठीची शिफारसी त्यांना आपल्याला रबीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये घेता येणार नाहीये. बरोबर. आता याच्यामध्ये जर आपल्याला तुम्हाला वेलाचं प्रमाण जर जास्त पाहिजे असेल तर SB11 हे वाण चांगलं आहे. तर वेलाचं प्रमाण जर कमी पाहिजे असेल तर त्यावेळेला मग टॅग 24 हे वाण चांगलं आहे. जर तुम्हाला वाण टपोरा पाहिजे, शेंगदाणे मोठे जाड पाहिजे असतील तर त्यावेळेला TLG 45 हे वाण चांगलं आहे. म्हणून म्हणतो की वाणाचं गुणधर्म, वैशिष्ट्य आणि आपली गरज पाहून आपल्याला वाणाची निवड करावी. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला ज्या प्रकारचं उत्पादन हवंय त्या पद्धतीचं वाण आपण निवडू शकतो. बरोबर. पण त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. एक आहे प्रति हेक्टरी जवळपास आपण म्हणतो की 100 ते 125 किलो बियाणं पडलं पाहिजे. परंतु हे बियाणं किती वापरावं हे बियाण्याच्या आकारावरती, त्याच्या 100 दाण्याच्या वजनावरती, त्याच्या उगवण क्षमतेवरती अवलंबून असतं. आता SB11, टॅग 24 या वाणाचं जर बियाणं वापरायचं असेल तर आपल्याला हेक्टरी जवळपास 100 किलो बियाणं पुरेसं होतं. जर खरीप हंगामामध्ये जर JL24 किंवा यासारखे जर वाण वापरायचे असतील तर त्यावेळेला त्यांना आपल्याला 125 किलो पर्यंत हेक्टरी बियाणं वापरावं लागणार आहे. बरं सर, हे जे आता तुम्ही बियाणांबद्दल सांगितलं, पण बियाणांवर काही पूर्व प्रक्रिया होणं आवश्यक आहे का भुईमुगाच्या बाबतीत? बरोबर आहे. बियाणाला पेरण्याआधी बीज प्रक्रिया अत्यंत महत्वाची बाब आहे. बरं. बीज प्रक्रियामध्ये 2 प्रकारचे बीज प्रक्रिया आहेत. एक आहे त्या बियाणाचं, त्या झाडाचं रोगांपासून मुक्तता करण्यासाठी एक बीज प्रक्रिया आहे आणि झाडाची वाढ चांगली व्हावी म्हणून एक बीज प्रक्रिया आहे. कारण एकदा रोग उद्भवले की त्यांचं नियंत्रण करणं फार कठीण होतं. यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं नितांत गरजेचं आहे. यामध्ये आपल्याला पेरणीपूर्वी बियाण्याला 3 ग्राम 22 किंवा 3 ग्राम थायरम प्रति किलो बियाण्यास लावायचे. ते जर नसेल तर प्रति किलो बियाण्याला जैविक बुरशीनाशक आहे ट्रायकोडर्मा व्हिरिडी प्रति किलो बियाण्याला 10 ग्राम आपल्याला पेरणीपूर्वी लावून आपल्याला त्याची बीज प्रक्रिया करायची. त्यानंतर येथे जैविक बीज अजून दुसरी अजून एक बीज प्रक्रिया आहे. त्यामध्ये आपण रायझोबियम आणि PSB वापरू शकतो. जवळपास 10 किलो बियाण्याला 250 ग्राम रायझोबियम आणि 250 ग्राम PSB आपल्याला पेरणीपूर्वी लावायचे. परंतु आता बऱ्याच ठिकाणी द्रव स्वरूपामध्ये हे रायझोबियम आणि PSB मिळत आहेत. अशा वेळेला प्रति 10 किलो बियाण्याला 60 ग्राम द्रवरूप PSB आणि द्रवरूप रायझोबियम आपल्याला पेरणीपूर्वी लावून आपल्याला लागवड करायची. बरोबर आहे सर. खरंच आपण अगदी व्यवस्थित मुद्द्यांवर आपण आतापर्यंत चर्चा केलेली आहे. पण जेव्हा आपण ऍक्च्युअल पेरणी करतो तर त्याच्यामधलं अंतर हे साधारण किती असलं पाहिजे आणि त्याचं किती महत्व आहे? पेरणीचं अंतर हे योग्य राखणं नितांत गरजेचं आहे. जर आपल्या पसऱ्या वाण असतील तर शक्यता आजकाल सर्वजण उपट्या वाणाचा वापर करतात. तरी पसऱ्या वाण असेल तर त्यावेळेला 45 बाय 10 सेंटीमीटर आपण अंतर ठेवतो. पण बहुतांश आपले आजचे वाण जे आहेत उपट्या वाण आहेत. त्यामुळे याचं अंतर जे आहे 30 बाय 10 सेंटीमीटर आपल्याला अंतर ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला कोळपे मारणे, अंतर मशागत करणे सोयीचं होतं. आणि म्हणजेच याच्यावर हेक्टरी जवळपास 3,33,333 एवढं आपल्याला रोपांची संख्या मिळण्यासाठी आपल्याला 30 बाय 10 सेंटीमीटर अंतर राखणं गरजेचं आहे. बरं सर, आता जेव्हा आपण पेरणी करतो तर त्याच्यानंतर खत व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा मुद्दा येतो. आता त्याच्यामध्ये खतांमध्ये अनेक प्रकार आहेत. तर सुरुवातीला आपण कधी खत द्यावं इथपासून सगळं सविस्तर मार्गदर्शन करा खतांबद्दल. शेंगाचं उत्पादन जास्त मिळणे, दाण्याचं वजन भरणे यासाठी त्या पिकाचं पोषण होणं अत्यंत गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून आपल्याला निश्चितच त्या पिकाला जी काही आवश्यक अन्नद्रव्ये आहेत ती त्या जमिनीतून मिळालीच पाहिजे. या अंतर्गत आपण सेंद्रिय खतं, जैविक खतं आणि रासायनिक खतं असं एकात्मिक नियोजन करणं गरजेचं आहे. निव्वळ आणि केवळ फक्त रासायनिक खतावर अवलंबून चालणार नाहीये. कारण आपण ज्यांची उत्पादकता ज्या शेतकऱ्यांनी पाहिलं असेल की 30-35 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत उत्पादन मिळवतात, ते शेतकरी जास्तीच्या शेणखताचा वापर करतात. ते मला आवर्जून सांगावं. म्हणून म्हणतो की सुरुवातीला आपण जेव्हा शेवटची पाळी देणार आहोत त्यावेळेला हेक्टरी किमान 7.5 टन सेंद्रिय खत जमिनीमध्ये मिसळणं गरजेचं आहे. त्यामुळे एकतर अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा पिकाला वाढणार आहे, जमीन भुसभुशीत होणार आहे, त्याचबरोबर त्या जमिनीची जलधारण शक्ती वाढणार आहे. मग दुसरं आहे जैविक खतं. जैविक खतामध्ये मी आताच सांगितलं की PSB आणि रायझोबियमची आपल्याला बीज प्रक्रिया करायची.
PSB मुळे जमिनीतील जे स्फुरद आहे त्याची उपलब्धता वाढवण्यास मदत होते. दुसरं रायझोबियम जे आहे, रायझोबियम हे त्या पिकावरील मुळावरच्या गाठी आहेत नत्र स्थिरीकरण करणारा, त्यांची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतं. आणि त्यानंतर आपल्याला रासायनिक खतं सुद्धा देणं गरजेचे आहेत आणि त्यामध्ये येतं नत्र, स्फुरद आणि पालाश. परंतु प्रयोगांती हे सिद्ध झाले की या पिकाला 25 किलो प्रति हेक्टरी 25 किलो नत्र 50 किलो स्फुरद एवढं पुरेसं आहे. कारण जवळपास या पिकाला जेवढी काही नत्राची गरज आहे 80% नत्राची गरज ह्या त्यांच्या मुळावर असलेल्या रायझोबियमद्वारे पुरवली जात असते. बरोबर. आणि याचबरोबर जर काही सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल ती सुद्धा आपल्याला देणं गरजेचं आहे. ज्यामध्ये येतं गंधक, त्याला आपण सल्फर म्हणतो, लोह, त्यानंतर जस्त. याची जर झिंक याची जर कमतरता असेल तर आपल्याला गंधक हेक्टरी 10 किलो, झिंक सल्फेट हेक्टरी 20 किलो, फेरस सल्फेट हेक्टरी 20 किलो आपल्याला वापरायचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला जिप्समचा एक अतिशय महत्वाचा रोल याच्यामध्ये आहे. कारण जिप्सम मध्ये कॅल्शियम आणि सल्फर हे दोन्ही घटक आहेत. त्यामुळं लागवडीच्या वेळेला एक 200 किलो जिप्सम प्रति हेक्टरी आपल्याला जर आपण लागवडीच्या वेळेला जमिनीत मिसळलं तर ते अधिक फायदेशीर ठरलेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि 200 किलो परत जिप्सम जे आहे ते ज्यावेळेला भुईमुग आऱ्या धरायला सुरुवात करतो म्हणजे 45 दिवसानंतर त्यावेळेला जमिनीत जर मिसळलं तर कॅल्शियम आणि गंधकाची जी कमतरता आहे ती भरून निघणार आहे. बऱ्याच वेळेला असं दिसून येतं आपल्याला की सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता नेमकी लक्षात येत नाही शेतकऱ्यांच्या. बरोबर. मग नवीन जे झाड आहे 8-10 दिवसाचं 15 दिवसाचं नवीन आलेली पालवी जी आहे, नवीन ज्याला आलेली पानं आहेत ती पिवळी पडायला लागतात. मग पाणी खतं व्यवस्थित दिलेली आहेत, पाणी व्यवस्थित आहे. मग अशा वेळेला नेमकं काय झालेलं आहे हे जर लक्षात येत नसेल तर त्यावेळेला एक मल्टी मायक्रो न्यूट्रिएंट ग्रेड 2 0.5% याच्यामध्ये 6 प्रकारचे सूक्ष्म अन्न घटक आहेत. याचा एक जर आपण फवारा घेतला तर ही सूक्ष्म अन्नद्रव्याची जी कमतरता आहे ती भरून निघण्यास मदत होते. 0.5% म्हणजे जवळपास 10 लिटर पाण्यामध्ये 50 ml प्रमाण आपल्याला ते घ्यावं लागेल. म्हणजे हे फक्त सेंद्रिय किंवा फक्त रासायनिक न वापरता आपण जर सगळ्याचाच फायदा आपल्याला भुईमुगाला करून घेतला तर ते नक्कीच फायदेशीर आहे. म्हणजे हे फक्त सेंद्रिय किंवा फक्त रासायनिक न वापरता आपण जर सगळ्याचाच फायदा आपल्याला भुईमुगाला करून घेतला तर ते नक्कीच फायदेशीर आहे. सर, आंतरमशागतीचा भाग कसा हाताळायचा? कारण आंतरमशागतीमध्ये आपण तण व्यवस्थापन करणार आहोत, त्यानंतर कोळपणी करणार आहोत. तर हे कुठपर्यंत करायचं? तर भुईमुगामध्ये एक आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतं की त्या भुईमुगाला आऱ्या येजेपर्यंतच आपल्याला आंतरमशागतीची कामं आपल्याला पूर्ण करून बरं. म्हणजे 1.5 महिन्याच्या आतमध्ये 2 कोळपण्या आणि 2 खुरपण्या होणं गरजेचं आहे. अच्छा. आणि त्याचबरोबर बऱ्याच वेळेला आपण काय करतो शेतकरी की रिकामा ड्रम जो असतो 200 लिटरचा तो त्यावर तो फिरवतो. ते आंतरमशागतीमध्ये त्याचं जवळपास 40 दिवसाला आणि 50 दिवसाला जर ड्रम जर आपण त्याच्यावरती फिरवला तर येणाऱ्या आऱ्या आणि जमिनीतलं अंतर हे कमी होतं आणि आऱ्या सहजपणे जमिनीमध्ये शिरतील आणि तिथं त्याची शेंगाची पोषण चांगल्या प्रकारे होईल. नक्कीच सर. आणि ह्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन जे आहे तर पाणी व्यवस्थापनाचा हा एक खूप महत्वाचा भाग आहे, तर त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा. भुईमुगामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जेवढे काही त्याला फुलं लागतात त्यातले 15 ते 20% फुलांचंच रूपांतर शेंगामध्ये होतं. अच्छा. जेवढ्या काही शेंगा असतात शेंगातल्या फक्त 66% शेंगा हे परिपक्व होतात. बरं. म्हणजे दिसायला तर सुरुवातीला फुलाला भरपूर दिसतो पण त्याचं पूर्ण रूपांतर शेंगामध्ये होत नाही. बऱ्याच वेळेला काही शेंगा परिपूर्ण असतात, काही अंड्यामध्ये असतात, काही आऱ्यामध्ये असतात. मग हे जे आपल्याला टाळायचं असेल तर पाणी नियोजन करणं, पाण्याचं व्यवस्थित नियोजन करणं हे नितांत गरजेचं आहे. यामध्ये जर आपण 30 ते 35 दिवसानंतर जेव्हा पहिलं फुल यायला लागतं भुईमुगाला त्यावेळेला जर 6 ते 8 दिवसात जर पाण्याचा ताण जर आपण पिकाला दिला आणि त्यानंतर जर पाणी दिलं तर काय होईल, त्या ताण दिल्यामुळं त्या पिकाची शाखीय वाढ थांबेल आणि त्या पूर्ण झाडाचं लक्ष फुलाकडे डायव्हर्ट होईल किंवा फुलाकडे जाईल. आणि जेव्हा आपण नंतर पाणी देऊ त्यावेळेला एकाच वेळेत सर्व फुलधारणा होईल, सगळ्या आऱ्या एकदाच जमिनीकडे घुसतील आणि त्यामुळं
जो पहिले फूल आणि शेवटचं फूल यातला कालखंड आपल्याला कमी करता येईल आणि सर्व फुलं एकदाच आल्याने एकदाच आऱ्या जमिनीमध्ये घुसल्यामुळं त्या आपल्याला चांगल्या प्रकारे शेंगा आपल्याला मिळतील. आणि एवढं सगळं करून बऱ्याचदा असं होतं की सगळं व्यवस्थित केलेलं आहे पण पिकाला कीड लागते, तर किडीचं व्यवस्थापनाबद्दल काय सांगाल सगळ्यांना? एक आहे, इतर पिकाच्या तुलनेत भुईमुगावरती किडींचं आणि रोगाचं प्रमाण कमी आहे, परंतु आपल्याला तेवढंही संभ्रमात राहून चालणार नाही. कारण मागचा आपला आता खरीपाचा अनुभव आहे की ज्या काही किडी महत्वाच्या नव्हत्या किंवा कमी महत्वाच्या होत्या त्यांनी उद्रेक सोयाबीनमध्ये केलेला आपल्याला दिसून आलेला आहे. म्हणून आपल्याला दक्ष राहणं गरजेचं आहे. सो आता किडींविषयी जर बोलायचं असले तर भुईमुगामध्ये आपल्याला पाने खाणारे, पाने कुरतळणारे आळे आणि रस शोषण करणाऱ्या किडी या दोघांचा प्रादुर्भाव आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. आता मग पाने खाणारे जे आळे आहेत त्यामध्ये आहे पाने खाणारी आळी, पाने गुंडाळणारी आळी, त्यानंतर तंबाखूवरील पाने खाणारी आळी, स्पोडोप्टेरा आपण म्हणतो, केसाळ आळी ह्या आहेत. त्याचबरोबर रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये मावा, तुडतुडे, फुलकडे ह्या किडी अतिशय महत्वाच्या आहेत. आणि या किडीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फक्त एक आणि एकमेव रासायनिक पद्धत वापरून चालणार नाही, तर आपल्याला मशागतीय पद्धत, यांत्रिक पद्धत, जैविक पद्धत आणि त्यानंतर मग आपल्याला रासायनिक पद्धतीकडे वळायचं. नक्कीच सर. खरं तर अजून आपल्याला बरेच मुद्दे आहेत पण अगदी आपली वेळ संपत आली आहे कार्यक्रमाची, तर रोग नियंत्रणाबद्दल अगदी हा महत्वाचा मुद्दा आहे, तर त्याबद्दल सांगा. रोग आता भुईमुगामध्ये महत्वाचे आपल्याला 3 रोग आढळून येतात. एक आहे खोडकूज, दुसरा आहे टिक्का आणि तिसरा आहे तांबेरा. बरं. आणि या रोगांविषयी मी नेहमी सांगत असतो की रोग येऊ नये म्हणून आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण एकदा रोग आल्यानंतर ते नियंत्रण करणे फार जिगरीचं होतं. त्यानंतर खोडकूज होऊ नये म्हणून मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला बीज प्रक्रिया करायची, कारण एकदा खोडकूज आली की ती परत रिकवर होणार नाही. दुसरा आहे तांबेरा आणि टिक्का, हे पाण्यावरचे रोग आहेत. यासाठी आपल्याला जर या रोगाचा प्रादुर्भाव जर दिसून आला त्यावेळेला आपल्याला ट्युबॅक्युनाझॉल किंवा प्रोपॅक्युनाझॉल याच्या 10 लिटर पाण्यामध्ये 10 ml घेऊन आपल्याला फवारणी करायची. नक्कीच सर. मला वाटतं की आपण जे काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले ते आमच्या सगळ्या दर्शकांना खूप उपयोगी ठरतील. आपण इथे आलात, खूप छान मार्गदर्शन केलं. मी दूरदर्शनच्या वतीने आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.